शून्य महाभारत भाग 5. म्हणजे अंबा, अंबिका आणि अंबालिका या तीनही तुम्ही सर्व क्षत्रियांचा पराजय करून त्यांचे हरण केले असल्याने विधिवत तुमच्या अंगना होत्या. परंतु तुम्ही त्यांना तुमच्या धाकट्या भावास अर्पण केले. परंतु अंबेने शाल्वास मनाने वरले होते. हे खरे की ते तुम्हास माहीत नव्हते, व जेव्हा माहीत झाले तेव्हा तुम्ही तिला शाल्वाकडे परतही पाठवले, पण शाल्वाने तिचे पाणी ग्रहण केले नाही. शाल्वाने तिचे पाणी ग्रहण करावे यासाठी तुम्हीही कोणता प्रयत्न केला नाही. उलट तुम्ही आपले गुरु परशुरामांशी युद्धाचा पवित्रा घेतलात. म्हणजे तुम्ही गुरुची आज्ञाही पाळली नाही. अंबेला शेवटी अग्निकाष्टे भक्षण करावी लागली. हे नीतिशास्त्रविदा, तुमच्या ज्ञानाबद्दल आणि पराक्रमाबद्दल आकाशातील देवताही गुणगान गातात. परंतु आपल्या भ्रात्यासाठी धर्माज्ञा अभेरून कन्यांचे अपहरण करणे धर्मसंगत होते काय, या प्रश्नाचा विचार तुमच्या मनी कधी आला नाही. हे तुम्ही धर्मज्ञ आहात आणि सारे विश्व तुमच्या धार्मिक आचरणाची प्रशंसा करते, तुमचे अनुकरण करते. एक आजन्म ब्रह्मचर्य व्रताची प्रतिज्ञा तुमच्या किती धार्मिक निर्णयांच्या आड आली आहे याचाही विचार हे नरवृषभा तुम्ही करायला हवा होता. आणि ही प्रतिज्ञा आपण का केली होती बरे? असे काय घडले होते की ज्यामुळे तुम्हाला एवढी कठोर प्रतिज्ञा करावी लागली? कारण तुम्ही विवाह केल्याने पुत्रोत्पत्ती झाली, तर तुम्ही ज्येष्ठ राजपुत्र असल्याने तुमच्या संततीस राज्याधिकार मिळेल अशी आशंका धीवर कन्या सत्यवतीस होती. सत्यवतीस ते भय वाटू नये म्हणून तुम्ही ब्रह्मचर्य व्रताची प्रतिज्ञा केली आणि भीष्म हे नामाभिधान प्राप्त केले. आणि ज्या राज्याच्या अखंड अस्तित्वासाठी आपण ही प्रतिज्ञा केली त्याच राज्याचे कौरव आणि पांडवात विभाजन व्हावे असा अधार्मिक सल्ला आपण धृतराष्ट्रास का दिलात? जर धर्मराज युधिष्ठिर ज्येष्ठ असल्याने त्याचाच राज्यावर अधिकार आहे असे आपणास वाटत होते व ते सिद्धही होते, तर सर्वच राज्य युधिष्ठिरास राज्याभिषेक करून त्याच्या स्वाधीन करावे असा निर्णय आपण का नाही दिलात? की राज्याचे खरे वारस कोण या संबंधी तुमच्या मनात संभ्रम होता? हे उदार हृदया, सत्य आणि असत्य अशा दोनच बाजू सत्य असतात. अर्धे असत्य आणि अर्धे सत्य मिळून ना असत्य बनते ना सत्य बनते. हे धर्मश्रेष्ठा, एकतर पांडवांचा या राज्यावर अधिकार आहे किंवा फक्त कौरवांचा आहे. अर्धा पांडवांचाही अधिकार आहे आणि अर्धा कौरवांचाही अधिकार आहे, म्हणून राज्याचे विभाजन करा, ही कोणती राजनीती? याचे उत्तर गतकालाचे परिशीलन करूनही मला काही केला मिळत नाही. तुम्ही ज्येष्ठ कौरव आहात आणि कितीही त्याग केला असला तरीही त्याच राज्याच्या हिताची जबाबदारीही तुम्हीच घेतली आहे. आणि म्हणूनच संन्यास न घेता तुम्ही कर्मशील आहात. तुमच्या पराक्रमाबद्दल कोणतीही शंका घेऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि तुम्हीच पुरुष अर्थाचे दास असतात असे तुम्हालाच न शोभणारे उद्गार कसे काढता? कारण हे ज्ञानवंता, पुरुष अर्थाचा नव्हे तर धर्माचा दास असतो. आणि धर्म सूक्ष्म आहे, अतींद्रिय आहे. त्याचे अस्तित्व अर्थाएवढे स्पष्ट आणि ढोबळ नाही. अर्थ हा धर्माचा भाग आहे, धर्म हा अर्थाचा भाग नाही, हे सर्व विदित आहे. अर्थ शोक देतो तर धर्म स्वानंद देतो. कारण धर्म काळ घडवतो, अर्थ काळ घडवत नाही. हे पुरुष श्रेष्ठा, मनुष्य जन्माने, कर्माने आणि मृत्यूने धर्माचा दास असतो. कारण हाच धर्म मनुष्याच्या मोक्षाचे कारण बनतो. ज्याचे जीवन अर्थाच्या दास्यत्वात आहे त्याला निर्णय स्वातंत्र्य नाही की मोक्षही नाही. तेव्हा हे कुरुश्रेष्ठा, खरं तर ज्येष्ठ कुरु या नात्याने तुम्ही आजच्या या समर प्रसंगात जबाबदार आहात. आणि ही जबाबदारी आल्यानंतरही मी अमुक एक कृत्य करीन तमुक करणार नाही अशा निर्णायकता दाखवण्याचेही साहस करत आहात.
आणि शिखंडीच्या हस्ते तुमचा मृत्यू व्हावा, ही नियती सत्य व्हावी, यासाठी एवढा जनसंहार तरी का? जर ती नियती आहे तर हे महायुद्ध न होताही सत्य होईल. श्रीकृष्णांचे भाषण ऐकून भीष्माचार्य सद्गतीत झाले होते. त्यांच्या नेत्रातून अविरत अश्रुपात होत होता. जणू काही त्यांच्या छातीवर कोट्यवधी नाराज बाणांचा वर्षाव झाला होता. ते म्हणाले, हे परमेश्वरा, विगत कोणालाही शेवटपर्यंत सोडत नाही. काल हा सर्वांना आपल्या मायावी पाशात घेऊन चाललेला असतो. मी अर्थाचा दास आहे की नाही याविषयी माझ्या मनात संभ्रम असला तरी मृत्यू माझ्या निकट आलेला आहे याचे ज्ञान मला झाले आहे. आणि मृत्यू समरांगणावर आला तरच स्वर्गाची महाद्वारे माझ्यासाठी उघडतील याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. हे मधुसूदना, मी ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा केली तेव्हा मी तरुण होतो आणि मला त्यावेळेस वाटले तेवढे काही माझे धर्मज्ञान नव्हते हे सत्य आहे. कारण धर्म कणाकणाने आपले शाश्वत स्वरूप मनुष्यास दाखवित जातो. काही लोकांपेक्षा मी अधिक बुद्धिमान होतो आणि तातांची इच्छा पूर्ण करणे व त्यासाठी काय वाटेल ते बलिदान देणे हा मी माझा त्या क्षणीचा धर्म मानला. मी त्या क्षणी कळालेल्या धर्माप्रमाणे वागलो. परंतु माझे बलिदान पाहून ना तात महाराजांनी द्रवून सत्यवती मातेचा त्याग केला, ना सत्यवती मातेने मला ह्या प्रतिज्ञेपासून परावृत्त करण्यासाठी स्वतः काही त्याग केला. कारण तिच्या दृष्टीने राज्यभोग महत्वाचे होते. तिची आणि तिच्या होणाऱ्या पुत्रांची सुरक्षितता महत्वाची होती. हे दयाघना, मी विचित्रवीर्यासाठी कन्या आणल्या कारण ती माझ्या मातेची आज्ञा होती. अन्यथा विचित्रवीर्य स्वयंवरात उभा राहता तर त्याच्या गळ्यात शूद्र स्त्री सुद्धा वरमाला घालती ना. पण कुरुवंश चालायला तर हवा होता. विचित्रवीर्याचा विवाह तर आवश्यक होता. त्यासाठी तर मी स्वयंवरात गेलो. विचित्रवीर्यासाठी 3 कन्या तर घेऊन आलो. पण हे पुरुषोत्तमा, अंबेने जेव्हा शाल्वाविषयी तिची भावना प्रकट केली तेव्हा मीच तर तिला कुरुकुलाच्या बंधनातून मुक्त केले. मी तिचा स्वीकार कसा करू शकत होतो? मी तिला माझ्यासाठी नव्हते हरण करून आणलेले. मी शाश्वत निराकार होतो. हा अंबाच काय, ह्या विश्वातील कोणतीही रमणी माझ्या हृदयावर अधिराज्य करू शकत नव्हती. माझी प्रतिज्ञा हीच माझी प्रिय पत्नी होती. आणि गुरु परशुरामांची आज्ञा तरी मी काय ऐकावी? शाल्वाने तिचा पुन्हा स्वीकार केला नाही यात माझा काय दोष होता? ती अभुक्ता होती. मनाने वरलेल्या पतीशी प्रामाणिक होती. पण शाल्वाने तिचा स्वीकार केला नाही. मग परशुरामांनी मलाच तिचा स्वीकार करण्याची आज्ञा का करावी? ती आज्ञा त्यांनी शाल्वाला का नाही केली? अंबेचे माझ्यावर प्रेम असते आणि तिने मलाच पती म्हणून वरले असते आणि माझी प्रतिज्ञा तळपत्या सूर्याएवढी सत्य असतानाही गुरूंनी आज्ञा केली असती तर तर कदाचित मी माझी प्रतिज्ञा विसरूनही गेलो असतो. पण अंबेला माझा सूड हवा होता. तिला शाल्व हवा होता. पण शाल्वाने तिला अव्हेरले. तिला मी नकोच होतो. आणि गुरूंची आज्ञा मानून मी तिला आपली अर्धांगी बनवली असती तर ती माझी नाही हे वास्तव काय मला विसरता आले असते? नाही, वृष्णिकुलिवंतस नाही. पण अजाणतेपणे का होईना मी अंबेचा वध करणारा बनलो. तिला शाल्व मिळाला नाही. तिला विचित्रवीर्य नको होता आणि मी गुरूंची आज्ञा जाणतेपणे अव्हेरली. सारीच पातके मनुष्याच्या स्वेच्छेनं होत नाहीत. हे यादवा, अगदी धर्मानेच वागत असतानाही मनुष्याच्या हातून पातके होतात. धर्म अतिसूक्ष्म आहे असे ज्ञानीजन म्हणतात ते ह्याचमुळे. कारण
काळ हा धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. आज जी गोष्ट धर्मनियत वाटते ती उद्या तशी असेलच याची खात्री कोण देणार? आज जे कर्म शुभ वाटते ते उद्या अशुभ ठरणार नाही याचा कोणाला विश्वास आहे? त्यामुळे मी गतकाळात केलेली कर्मे शुभ होती की अशुभ हे आजच्या काळासंदर्भात ठरवण्यात काय अर्थ आहे? परंतु हे धर्मश्रेष्ठा, तू म्हणालास त्याप्रमाणे कर्मे शुभ ठरोत की अशुभ, मनुष्य आपल्या कर्मांनीच नियती घडवत असतो. आणि मी आंबेचा वध करता ठरल्याने तिच्या हातून माझा या जन्मी का होईना वध व्हावा ही माझी नियती आहे. आणि ही नियती मी स्वतःच घडवली आहे. हे सव्यसाची, सर्व भूते आपल्या ठाई आणि आपण सर्व भूतांठाई असतो हा ब्रह्मभाव तर तू जाणतोसच. आणि हे जाणूनही संपूर्ण ब्रह्माचे ज्ञान मानवास कधीच होत नाही. कारण मनुष्यास जोवर तो स्वतःच अज्ञात आहे तोवर त्याला इतर चराचर कसे ज्ञात होणार आहे? माझी पांडवांवर प्रीती आहे हे सत्य आहे. राज्याधिकार त्यांनाच मिळायला हवा असे मला वाटते तेही सत्य आहे. राज्य ही कोणाची व्यक्तिगत मालमत्ता नसून जो प्रजेचे धर्माने प्रतिपालन करू शकतो त्यालाच राज्य करण्याचा अधिकार आहे असे शास्त्रे सांगत नाहीत का? जन्माने नियुक्त झालेला राजा दुष्ट असेल तर प्रजेने खुशाल त्याला हटवून योग्य व्यक्तीस राजा म्हणून नेमावे असे शास्त्र सांगत नाही काय? मग दुर्योधनाचा पराजय व्हावा आणि पांडवांना यशस्वी मिळून त्यांनी हे कुरूंचे पवित्र राज्य मिळावे असं मला वाटणं स्वाभाविकच आहे. त्यासाठीच मी युद्धात पांडवांना वधणार नाही असा निर्णय घेतला आहे आणि मला तो योग्य वाटतो. तरीही हे करुणाघना, मला तुझ्याही वर्तनाचे नवल वाटते आहे. तू सुद्धा आयुष्यभर पांडवांना सहाय्य केले आहेस. पांडवांविषयी तुला प्रीती आहे हे सारे आर्यावर्त जाणते. तू आणि अर्जुनाची जोडी म्हणजे नरनारायणाची जोडी आणि तू त्याचा त्याग करून दुष्टांची गाठ बांधलीस. हे काही केल्या माझ्या मनाला पटत नाही. एवढं बोलून भीष्माचार्य दीर्घ सुस्कारे सोडित अर्धोन्मिलित नेत्रांनी स्वस्थ बसले. गोपालाने आपल्या स्निग्ध दृष्टीने थकलेल्या भीष्माचार्यांचे अवलोकन केले आणि म्हणाला, भावना जेव्हा मनुष्याच्या विवेकावर अधिष्ठान गाजवू लागते तेव्हा प्रत्येक मनुष्य धर्माचाच आधार घेत आपल्या चुकीचे समर्थन करू लागतो. हे अजरामर शास्त्र आहे, सत्य आहे. तुम्ही आता वृद्ध झाला आहात आणि विवेकाची जागा भावनांनी घेतलेली आहे. भावनांच्या आवेगात घेतला जाणारा निर्णय कितीही धर्मसंगत वाटला तरी तो अधर्मीच मानला जायला हवा असे माझे नित्य सांगणे आहे. कारण विवेक शाश्वत आहे तर भावना क्षणिक आहेत. विवेक मनुष्यास परमात्म तत्वाच्या निकट नेतो तर भावना मनुष्यास त्याच्या कर्मात कायमच्या जखडून टाकतात. तुमचे पांडवांवर प्रेम आहे व त्यासाठीच राज्यावर त्यांचा अधिकार आहे असे तुमचे कथन आहे. आणि तरीही तुम्ही द्रोण, विदुरादी धर्मश्रेष्ठ पांडवांचे हितचिंतक असूनही आजवर राज्याधिकार धृतराष्ट्राकडून काढून पांडवांच्या हाती देण्यात असमर्थ ठरला आहात. जे खांडव प्रस्थाचे राज्य पांडवांना मिळाले तेच राज्य खरे असो की खोटे पण जुगारात हरून आपले स्वातंत्र्यही पांडवांनी गमावले याकडे कोणीही धर्मज्ञ डोळसपणे पाहत नाही. ही विसंगती नाही काय? आणि प्रत्येक वेळी युद्धाचा विकल्प उपलब्ध असूनही पांडवांनी युद्धाचा अंगीकार केला नाही कारण त्यांना भावंडांशी युद्ध नको होते. हा सत्याचा अपमान नाही काय? अन्यथा आज तरी पांडव युद्धाच्या तयारीत का आले असते? हे तुम्हासही माहित आहे कुरुकुलभूषणा की या क्षणी या राज्याचे अधिपती महाराष्ट्र धृतराष्ट्र आहेत. दुर्योधनादी कौरव नव्हेत. युधिष्ठिरास तरी राजा होण्याचे समाधान मिळाले. दुर्योधनास
यौराज्याभिषेकही कधी झाला नाही हे वास्तव तरी आहे की नाही? म्हणजे फक्त दुर्योधनाच राज्यलोभ आहे हे विधान करण्यासाठी कोणता सबळ पुरावा आपल्याकडे आहे? दुसरे असे की दुर्योधन दुष्ट आहे हे विधान करताना प्रजेवर अत्याचार करण्यासाठी त्याच्याकडे काही राज्याधिकार तरी हवेत की नकोत? खरे तर पांडवांचे आव्हान दुर्योधनास नसून महाराज धृतराष्ट्रांना आहे असाच या घटनांचा अर्थ होत नाही काय? कारण दुर्योधन ना राजा आहे ना युवराज आहे, तो धृतराष्ट्राचा पुत्र आहे एवढीच काय ती वस्तुस्थिती. पण हे महाबाहो, या धरित्रीचे सम्राट धृतराष्ट्र आहेत. ते अंध आहेत आणि पुत्र प्रेमानं ग्रस्त आहेत. त्यामुळेच तर या युद्धास त्यांनी संमती दिली आहे. पण दुर्योधनावर आग पाखड करीत असताना आपण धृतराष्ट्रांना का बरे सोडतो आहोत? कारण ते अंध आहे आणि अंधास राज्य करण्याचा अधिकार नाही हे शास्त्रवचन आहे. आणि म्हणूनच धृतराष्ट्र ज्येष्ठ असतानाही ते अंध आहेत म्हणून पांडूस राज्याधिकार गेला गेला, तो कनिष्ठ असतानाही. मग ज्येष्ठ धृतराष्ट्राला पांडूच्या निधनानंतर राज्याधिकार न देता ज्याप्रमाणे इतिहासात घडले आहे की विचित्र वीर्य चित्रांगदाच्या मृत्यूनंतर लहान असल्याने तुम्ही स्वतः माता सत्यवतीच्या आदेशानं कारभार चालवायला सुरुवात केली, तशी पांडूच्या मृत्यूनंतर त्याचे ज्येष्ठ पुत्र हस्तिनापुरी आल्यानंतर किंवा तुम्ही किंवा अन्य कोणी युधिष्ठिरास राजा बनवून तो मोठा होईपर्यंत राज्य कारभार का नाही हाकला? धृतराष्ट्रास तो अंध आहे म्हणून पुन्हा पदच्युत करणे तुम्हाला सहज शक्य होते. कारण एकदा ज्या नियमाने एखाद्याला अपात्र ठरवले त्यालाच दुसऱ्या नियमाने जर पात्र ठरवता येते, तर त्यालाच मूळ नियमाने पुन्हा अपात्र ठरवणे तुम्हाला कुठे अशक्य होते? आणि तरीही जर पांडवांचाच राज्यावर खरा अधिकार आहे या धर्मवंतांवर तुमचा विश्वास होता आणि आजही आहे, तर कौरवांचे धृतराष्ट्राचे तुम्ही मीठ खाल्ले नाही हे उघड आहे. जर तुम्ही अर्थाचे दास असाल तर पांडूच्या अर्थाचे दास आहात आणि म्हणूनच पांडवांना युद्धात जिंकण्याचा मार्ग सहज साध्य करण्यासाठीच तुम्ही कौरवांची बाजू सोडायला तयार नाही आहात. हे कुरुकुलश्रेष्ठा, तुमचे हे वर्तन अधर्माचे आहे. शास्त्राने सांगितले आहे की आपल्या विवेकबुद्धीस जी गोष्ट श्रेष्ठ वाटते ती प्राप्त करण्यासाठी धर्मसंगत मार्गाने प्रयत्न करायला हवा. तुम्ही कौरवांच्या बाजूने युद्ध करून एकाही पांडवास न वधता त्यांची दशसहस्र सेना वधेन अशी अट घालून सेनापती पदाची वस्त्रे नेसण्यापेक्षा पांडवांच्या पक्षास मिळून त्यांच्या बाजूने युद्ध करून प्रसंगी धार्त राष्ट्रांना वधूनही तुमचा धर्म जास्त उज्ज्वल, धवल व संयुक्तिक होईल. कारण तुम्ही तुमच्या विवेकानं वागला असाल, परंतु ज्याच्यावर विश्वास नाही अशा पक्षाचे सेनापत्य स्वीकारणे हे निश्चयाने अधर्माचे होईल. आणि हे उदार हृदया, हे लक्षात घ्या की या युद्धात जर तुमचा मृत्यू यावा असं तुम्हाला वाटत असेल, तर ते जे तुमच्यावर प्रीती करतात असे तुम्हाला वाटते त्यांचे हित करीत असताना जर मृत्यू आला असला, तर तुम्ही इच्छामरणी असलात आणि स्वर्गाचे दार उघडेपर्यंत जरी आपले प्राण स्तंभन करून थांबलात, तरीही स्वर्गाची दारे निमिषार्धात बंद होतील. तुम्हाला अनंतकाळ आक्रोश करीत त्या दाराबाहेर थांबावं लागेल हे निश्चित. तेव्हा हे पुरुष श्रेष्ठा, अद्यापही वेळ गेली नाही. कौरव या युद्धात जिंकोत की पांडव, तुम्ही निःसंशयपणे ज्या पक्षास मिळायला हवे त्या पक्षास समर्पण हृदयाने मिळा. कारण आत्मस्वरूप ब्रह्म अविनाशी आहे. या अव्यय तत्वाचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाही. हे श्रेष्ठ पुरुषा, नित्य अविनाशी व अचिंत्य असा शरीराचा मालक तो आत्मा, त्याला प्राप्त होणारे हे देह नाशवंत व अनित्य होत. सत्य हे आत्म्या एवढेच नित्य आणि सर्व व्यापक आहे. तुला जे सत्य पटले आहे त्या सत्यासाठी तू यज्ञ कर. तुझा कोणी नाश करू शकत नाही की ज्यांनी तुझा नाश करावा अशी कर्मांची नियती आहे, तेही तुझा नाश करू शकत नाही. हे महाभागा, मनुष्य नेहमी युद्धरत असतो आणि प्रत्येक युद्धरत जीव हा क्षत्रिय असतो. कारण आल्या प्रसंगाई युद्ध करणे हे प्रत्येक जन्म घेणाऱ्या जीवास क्रमप्राप्त असते. जय पराजय
हे प्रत्येक क्षणाच्या युद्धाशी निगडीत असतो आणि जो तटस्थ बुद्धीने या जयापराजयाकडे पाहतो त्याच्यासाठी स्वर्गाचे द्वार हे नेहमीच उघडे असते. तेव्हा हे भरतवंश श्रेष्ठा, दुःखी होऊ नकोस, असे अश्रू वाहू नकोस. मी कौरवांचा पक्ष घेतला आहे म्हणजे मी कौरवांचा असा भ्रम तू बाळगू नकोस. मी तटस्थ आहे, मी कोणाचाही नाही. मला कोणतीही कर्मे चिकटत नाहीत. मी या क्षणी कोणाच्याही बाजूने नाही. कारण जेव्हा मनुष्य बाजू घेतो तेव्हा त्या बाजूनेच घटनांकडे पाहतो. त्यातून शाश्वत सत्य हाती लागत नाही. तुम्हाला पांडवांबद्दल प्रीती आहे तर त्या प्रीतीस्तव अवश्य तुम्ही पांडवांच्याच पक्षाला जाऊन मिळायला हवे आणि तेच शास्त्र सांगते. यावर वयोवृद्ध तापस भीष्माचार्य काही बोलले नाहीत. ते मौन राहिले, अश्रू ढाळीत राहिले. 5. श्रीकृष्णाने जीवनभर आपली साथ दिली, परंतु नेमक्या अटीतटीच्या क्षणाला त्यानं बाजू बदलल्यानं भीम क्रुद्ध झाला असला तरी आपल्या नितांत पराक्रमावर त्याचा विश्वास होता. कृष्णाला भेटून आल्यापासून द्रौपदीही अस्वस्थ होती. युधिष्ठिराने तर या स्थितीत आपण युद्ध न करता पुन्हा वनवासात निघून जावे असे विधान करून भीमाच्या क्रोधात अधिकच भर पाडली होती. अर्जुनाचे श्रीकृष्णावर नितांत प्रेम होते. श्रीकृष्णाच्या ऐवजी त्याची सेना आपल्या वाट्याला यावी याच्या दुःखात तो मग्न होता. नकुल आणि सहदेवाची अवस्था निराळी नव्हती. शांत होती ती माता कुंती. कुंती आपल्या पुत्रास भेटण्यासाठी शिबिरात आली तेव्हा द्रौपदी धर्मराज युधिष्ठिरा समवेत आणि अन्य पतींसमवेत एका आसनावर बसली होती. कुंतीस पाहताच उभयतांनी उठून धर्मनिष्ठ कुंतीस प्रणाम केला. पुत्रास अमरत्वाचा आशीर्वाद देऊन कुंती आसनावर बसली. भाग 5 समाप्त होत आहे.